अमोल कीर्तीकर यांना मुंबईमधील उत्तर पश्चिम मतदारसंघातून ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर आता अमोल कीर्तीकर प्रचारालाही लागले। त्यांनी मतदारसंघातील लोकांसोबत संवाद साधण्यासाठी सुरुवात केली। तर समोर कुणीही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकणार हा विश्वास देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलाय। लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनी अमोल भैया कीर्तीकर यांचं नाव सुचवलेलं आहे। आता इलेक्शन संदर्भात त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने माझी उमेदवारी जाहीर केली मला अत्यंत आनंद झाला आणि जो विश्वास उद्धव साहेबांनी माझ्यावर दाखवलेला आहे आणि त्याच्यानंतर जो विश्वास कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे दाखवत आहेत, नक्कीच त्या विश्वासाला सार्थ असं काम मी करणार आहे। आमच्या या सर्व गोष्टीनंतर बैठका चालू झालेल्या आहेत। पहिल्यांदी विभागवाईज, नंतर मग विधानसभा वाईज आणि आता शाखावाईज बैठका चालू आहेत। ह्या दोन जे पक्ष आहेत त्या पक्षांची लढाई बघायला मुंबईकरांना नक्कीच आवडेल, कारण मुंबईकरांना मला असं वाटतं की आवडलेलं नाही आहे की ज्या पद्धतीने शिवसेना तोडली फोडली गेली, ज्या पद्धतीने बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला गेला। त्यामुळे येणाऱ्या या राजनैतिक लढाईमध्ये नक्कीच मुंबईकर आपला राग काढेल आणि त्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणि पर्यायाने महाविकास आघाडीचे जे काही मुंबईतले उमेदवार आहेत ते अत्यंत मोठ्या मताधिक्याने निवडून येतील। महायुतीचा कुठलाही पक्ष येऊ दे, शेवटी कसं आहे की प्रत्येकजण प्रत्येक ठिकाणी लढणारच आहे, एक तर महाविकास आघाडी किंवा महायुती। त्यामुळे महायुतीबद्दल कुठलाही पक्ष कुठलाही उमेदवार आला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने लढत देणार आहोत। कॅमेरा पर्सन राकेश सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।